जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे ठाणे शहराची मेरिट कधी लागेल किंवा रायगडचं मेरिट किती लागेल. जवळपास संपूर्ण राज्यामध्ये 17,000 पदांची पोलीस भरती चालू होती आणि या 17,000 मध्ये जवळपास मुंबई सोडलं आणखी एक दोन ठिकाण सोडले तर सर्वांचे रिझल्ट येण्याच्या मार्गावरती आहे. परंतु अजून पण जे आपण पाहतोय की ठाणे शहराची फायनल कट ऑफ नाही लागली, त्याच्यानंतर रायगडची फायनल कट ऑफ का लागली नाही. बघा, सगळ्यात पहिले आपण मुख्य कारण जे आहे त्याच्यावरती चर्चा करूया. तर बघा मित्रांनो, मुख्य कारण आहे एक म्हणजे ईडब्ल्यूएस आणि दुसरा म्हणजे एसीबीसी. हे जे दोन मुख्य कारण आहे याच्यामुळे मेरिटला विलंब होत आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, सर ठाण्यामध्ये मला एवढे मार्क मिळाले, तेवढे मार्क मिळाले, माझी निवड झाली का नाही झाली, झाली तर कशा पद्धतीने झाली, कसं काय झालं, सर्व मुलांना प्रश्न पडलेला आहेत. आणि जे मुलं खरोखर हुशार आहेत त्यांना माहितीये आपल्याला एवढे मार्क मिळाले आहेत आणि मेरिट जी आहे, कारण ठाण्याची ते एकदम सोपं आहे, त्यांनी कास्ट वाईज सर्व काही दिलेलं आहे. ज्यांचं 100% काम झालं, खात्री पटली, ते सेलिब्रेशन करायला लागलेले आहेत. पण असे भरपूर मुलं आहेत ज्यांना कट टू कट आहे, समजा 124 आणि मेरिट सुद्धा 125 वरती लागणारे आहेत. असे कट टू कट वरती पण बसलेले आहेत. मग सर्वात जास्त टेन्शन येतोय यांना, माझं काम होईल का नाही होईल का नाही होईल. बघा, सगळ्यात आधी मेरिट कशी लागेल या संदर्भात मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ बनवून मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. भरपूर मुलांनी आपापले मेरिट काढून मोकळे देखील झालेले आहेत. जे 19-20 वाले आहेत मित्रांनो, वाट बघण्याशिवाय पर्याय नाहीये. थोडाफार 19-20 आहे, मान्य आहे, ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि मेरिट लवकरात लवकर लागेल अशी अपेक्षा पकडूया. तर बघा, महत्वाचं काय मित्रांनो, मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आहेत. यावर्षी मराठा आरक्षण लागू केलं होतं. कोणतं आरक्षण लागू केलं होतं तर एसीबीसीचा दाखला मिळाला होता, लागू केलं होतं. पण बरेच असे मुलं आहेत जे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेले आहेत आणि या मुलांची निवड सुद्धा ईडब्ल्यूएस मधून झालेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना, ईडब्ल्यूएस वाले विद्यार्थी जेवढे पण आहेत त्यांना बोलवण्यात येत आहे की बाबा, तुम्ही जर चुकून ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला असाल, जर तुम्हाला एसीबीसी मधून फॉर्म टाकायचा असेल किंवा एसीबीसी मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. अन्यथा तुमचा फॉर्म हे ओपन मध्ये जाणार. जे मराठा आरक्षणावाले विद्यार्थी आहेत, ज्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म डायरेक्ट एक तर ओपन मध्ये जाणार किंवा त्यांना एक संधी दिली जात आहे की ठीक आहे, तुमची निवड जरी याच्यामधून झाली असेल, एसीबीसी मधून झाली असेल, तर तुम्ही 1 महिन्याच्या अगोदर, 1 महिना दिलेला आहे, 1 महिन्याच्या अगोदर एसीबीसीचा सर्टिफिकेट अवेलेबल करा आणि या एसीबीसीचा सर्टिफिकेट अवेलेबल करून तुमचा निवड हे एसीबीसी मधून केली जाईल. असा प्रकार, असा घटना घडत आहेत. भरपूर मुलांशी संपर्क होत आहेत, संपर्क झालेला आहे, त्यांना बोलवण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे मेरिट वरती परिणाम होत आहे. त्यामुळे मेरिटला विलंब लागत आहे. लक्षात घ्या. आता रायगडचं सिच्युएशन काय आहे तर रायगडचं पण सेम सिच्युएशन आहे, वेगळं काहीच नाही मित्रांनो. तेही पोलीस आहेत, होणारे किंवा झालेले, ज्यांची निवड झाले ते, आणि ठाणेवाले सुद्धा पोलीस भरतीच आहेत. पण प्रॉब्लेम होतोय या दोन गोष्टीमुळे, ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी मुळे, यांच्यामुळे मेरिट लागण्यासाठी विलंब लागत आहेत. आता जे मुलं हुशार आहेत, ज्यांना कळतं, त्यांनी ज्यावेळेस ग्राउंड द्यायला गेले, ओके, ग्राउंडची लिस्ट लागली होती, तर या ग्राउंडच्या लिस्ट मधून एनटी, म्हणजे समजा एनटीची 5 जागा आहेत, तर या 5 जागांसाठी किती मुलं क्वालिफाईड झाले, 50 विद्यार्थी क्वालिफाईड झाले. तर या 50 विद्यार्थ्यांचे चेस्ट नंबर अगोदरच मुलांनी नोंद करून ठेवले, जेणेकरून फायनल कट ऑफ लावायला आपल्याला सोपं जाईल. आणि अशा विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. काही ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी आहेत ज्यांनी या प्रकारे केलेलं आहे
आणि याच्यावरून मार्कांची लिस्ट वरून त्यांना मेरिट काढता आली आहे आणि त्यानुसार ते मेरिट मध्ये बसले का नाही बसले हे त्यांना समजून घेतलेलं आहे. जे बसले ते खुश आहेत आणि जे नाही बसले बिचारे ते नाराज आहेत. काय का असे ना मित्रांनो, तुम्ही मेरिट पर्यंत किंवा जवळपास पोहोचला आहात म्हणजेच तुम्ही तुमच्यामध्ये क्षमता आहे मेरिट लिस्ट तोडायची, मेरिट मध्ये बसायची. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही हारलात ना, आता भले ते 1 मार्काने असेल किंवा 2 मार्काने असेल, जरी ज्या ठिकाणी तुम्ही हारलात ना त्याच ठिकाणी परत जिंकण्याची क्षमता ठेवा. परत स्वतःला असा तयार करा, या वर्षी मी 1 मार्काने राहिलो किंवा या वर्षी मी 2 मार्काने राहिलो, पण पुढच्या वेळेस 10 मार्क प्लस घेऊन ओपनचे मेरिट मध्ये जाणार, असं स्वतःला टार्गेट करा, चॅलेंज करा आणि येणाऱ्या डिसेंबर भरतीमध्ये भरती होऊन दाखवा. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. जय हिंद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.